जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत। त्यामध्ये पहिला आहे परभणी जिल्हा पोलीस भरती जे काही मुलं आहेत त्यांची एकंदरीत मार्कांची लिस्ट आलेली आहे। यामध्ये टॉपर कोण आहेत, कितीपर्यंत एक अंदाजित मेरिट लागू शकते ओपन कास्टची, त्याबद्दल बोलणार आहोत। त्याच्यानंतर मुंबई पोलीस भरती चालक या पदासाठी भरती चालू आहे सध्या मुंबईमध्ये, ठीक आहे। तर त्या आजची काय परिस्थिती आहे, त्याच्यानंतर ठाणे शहरामध्ये आज मुलींचं ग्राउंड सुरू होतं, त्याची काय परिस्थिती आहे त्याबद्दल डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। पहा मित्रांनो, एकंदरीत जे काही परभणीचं पोलीसचं ग्राउंडचं डेट आलेले, यामध्ये 37 मार्क घेणारे फक्त 2 कॅन्डिडेट आहे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे काही मार्क आहे मुलांचे 127 चे पण खूप कमी आहेत आणि 128 ची सुद्धा खूप कमी मुलं आहेत, एवढे जास्त मुलं नाहीत। म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं परभणीचं जे काही ओपन कास्टचं मेरिट आहे, हे ओपन कास्टचं मेरिट साधारणपणे 125 च्या आसपास लागण्याची शक्यता आहे। 125 किंवा इव्हन याच्यामध्ये 5 मार्काचा डिफरन्स पडू शकतो आणखी, म्हणजे 120 ते 125 च्या दरम्यान मेरिट लागू शकते। याच्यापेक्षा सुद्धा कदाचित 1-2 मार्काने कमी लागू शकते आणि त्याच्यानंतर कास्टचे तुम्ही पकडून चला 2-2, 3-3 मार्काने मेरिट कमी लागणार। म्हणजे अशा पद्धतीने परभणीची लिस्ट आहे। संपूर्ण लिस्टची अनालिसिस केली, फक्त किती मार्क मिळू शकतात, त्याचं मेरिट किती लागू शकते अंदाज काढलेला नाहीये। फक्त एक सांगतोय तुम्हाला की ओपनचं म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं 120 प्लस मार्क आहेत त्यांचं जवळपास सिलेक्शन झालेलं असेल, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, मुंबई पोलीस भरती चालक पदाचं ग्राउंड चालू आहे, मुलींचंही ग्राउंड चालू आहे आणि मुलांचंही चालू आहे। मित्रांनो, पाऊस अजूनही कमी झालेला नाही आणि अशा पावसामध्येच मुलं ग्राउंड देत आहेत, त्यामुळे काही काहींच्या नशिबात प्रॉब्लेम येतात। आता नशिबात का बोललो माहितीये का, समजा एखादा पोरगा किंवा पोरगी पळत असेल, तिचा ग्राउंड चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण कदाचित चुकून पाय घसरला, काय झाला, पडल्या, तर जागेवरती त्यांचं नुकसान होतोय। आता पाऊस चालू आहे, पावसामध्ये पाय घसरणे हा प्रकार तर होऊ शकतो, थोडाफार 19-20 प्रकारे चालूच आहेत आणि यामुळे मुलांचं नुकसान मात्र होत आहे। भर पावसामध्ये जर काय करणार, ते तरी काय करणार, त्यांना वरून ऑर्डरच तशी आली आहे, काही करा, ग्राउंड कंप्लीट करा, लेखी परीक्षा कंप्लीट करा, लवकर मेरिट लावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या भरतीची तयारी करा। अशा वरून ऑर्डर आलेल्या आहेत, ते तरी काय करणार, म्हणून हा प्रकार चालू आहे। त्यांनाही कळतंय की पावसामध्ये मुलांचे हाल होत आहेत, वैयक्तिक त्यांचेही हाल होत आहेत, पण त्याला पर्यायच नाहीये। आज घाटकोपर आणि मरीन लाईन या दोन्ही ठिकाणी पण ग्राउंड चालू आहे, बाकी काय अडचण नाही मित्रांनो, फक्त पावसाचाच प्रॉब्लेम चालू आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आज ठाणे शहराचा मुलींचा पहिल्या दिवसाचा ग्राउंड होता, साधारणपणे 29 तारखेपर्यंत आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे तारीख आलेली आहे लास्ट ग्राउंडची, ती 29 तारखेपर्यंत ग्राउंड कंप्लीट होऊन जाईल ठाणे शहराची आणि त्याच्यानंतर 10 दिवसाच्या आत लेखी परीक्षा सुद्धा होऊन जाईल। 10 दिवसाच्या आत लेखी परीक्षा सुद्धा ठाण्याचे होऊन जाईल, म्हणजे ज्यांचं ग्राउंड झालं आहे, आता तुमच्यासाठी जास्त दिवस राहिलेले नाहीत, कमीत कमी दिवसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। त्याच्यानंतर ठाणे शहरामध्ये सुद्धा आज दिवसभरापासून पाऊसच चालू आहे। सुरुवातीला गोळा फेक घेतायत, गोळा झाला की लगेच 100 मीटर आणि 100 मीटर झाला की डायरेक्ट मुलींना 800 मीटर साठी ग्राउंड वरती नेत आहेत। मग 800 मीटर मारताना एकदा सुरुवात झाली 800 मीटरची, पाऊस येऊ द्या काही होऊ द्या, स्टॉप घेणे भानगडच नाही। अशा पद्धतीने सध्याचं ग्राउंड चालू आहे, ठाणे शहर असेल, मुंबई शहर असेल आणि परभणीचं तुम्हाला सांगितलं। बाकीचं मित्रांनो लक्षात ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। त्यामध्ये दररोज महत्त्वाचे अपडेट यांची सर्वांची पीडीएफ तुम्हाला पाहायला भेटेल। त्याचबरोबर मित्रांनो, मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच आपण चालू केली आहे, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। 9967566868 या नंबरवरती संपर्क करून आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात। खास करून मुंबई स्पेशल बॅच चालू आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।